विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पहा, घड्याळ स्कॉलरशिपला जी विविध प्रकारची प्रकरणं असतात त्या प्रकरणांच्यामध्ये एक क्लॉक घड्याळ नावाचे एक प्रकरण असतं जे बुद्धिमत्ता आणि थोडंसं गणिताशी साधर्म्य असणारं हे प्रकरण आहे. आणि या संदर्भात आज आपण काही गणितं पाठ 4 यामध्ये आपण आज पाहणार आहोत. तर बघा, समोर एक प्रश्न दिसतो. 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान, पहा 5 वाजलेले आहेत आणि 6 वाजले, ठीक आहे. हा 1 तासाचा कालावधी आहे. 5 वाजले होते, आता 6 वाजले म्हणजे 1 तासाचा कालावधी, याचा अर्थ 60 मिनटं यात असतात. तर 5 ते 6 वाजण्याच्या कालावधी दरम्यान तास काटा व मिनिट काटा तंतोतंत एकमेकावर किती वाजता येतील. म्हणजे जेव्हा तास काटा 5 वाजता असतो, 5 वर असतो, त्यानंतर पुन्हा 6 वाजतात तेव्हा तास काटा पूर्ण ते 5 मिनटं पुढे जाऊन 6 वर जातो, ठीक आहे. आणि त्यावेळेला मिनिट काटा जो 5 वाजता 12 वर असतो तो फिरून पूर्ण 6 पर्यंत जातो. याचा अर्थ तास काट्याला मिनिट काटा ओलांडून पुढे जातो ना. त्यामुळे हा प्रश्न विचारला गेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण या पुढे पाहूया की उत्तर मी इथं डिस्प्ले करतोय तुमच्यासमोर. थोडंसं लक्ष द्या आन्सरमध्ये. 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान तास काटा आणि मिनिट काटा तंतोतंत एकमेकावर किती वाजता येतील. यासाठी मी थोडीशी क्लुप्ती आपल्याला सांगतो. 5 ते 6 या वाजण्याच्या कालावधीमध्ये 60 मिनटं असतात, ठीक आहे. समोर डिस्प्लेकडे लक्ष द्या. 60 मिनटे असतात आणि 5 ते 6 मधले मी 5 घेतो. याचा अर्थ मी क्लुप्ती वापरतो मित्रांनो. याचा अर्थ 5 ते 6 सुरुवात 5 वाजल्यापासून झालेली आहे, त्यामुळे 5 ते 6 मधलं 5 घेतो. त्यानंतर भागिले 11. काय केलं बघा, 5 ते 6 या 1 तासाच्या कालावधीमध्ये 60 मिनटं असतात आणि 60 गुणिले मी 5 केले, 5 वाजण्याचा कालावधी जो केला आणि भागिले 11 केलं. हीच एवढीच आपली क्लुप्ती आहे. या क्लुप्तीमधून जे आपल्याला उत्तर प्राप्त होणार आहे ते आपल्याला सोडावं लागणार आहे. बघा, मी काय करतो, सुरुवातीला वरच्या 60 आणि 5 यांचा गुणाकार करतो. यांचा गुणाकार येणार आहे 300 भागिले 11. आता हा 11ने मी 300ला भागतोय बरं का. या ठिकाणी पहा, 300 जे आहे या 300ला 11ने भागतोय. तर बघा, पहिल्यांदा भाग लागतो 11 दुनी 22चा. इथे शिल्लक राहतात 8, उतरून घ्यावे लागतात 0. पुढे भाग लागतो 11 सत्ते 77 म्हणजे 7चा भाग लागतो. इथे बाकी राहतात 3. आता याच्या पुढे पॉईंट देऊन उत्तर आपण काढू शकतो, पण पुढे जायचं नाही आपल्याला. पहा, उत्तर सांगतो या ठिकाणी मी. आता किती वाजले होते, 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान सुरुवातीला 5 वाजले होते, म्हणजे 5 वाजून 27 मिनिटे आणि 3/11 सेकंद एवढ्याच वाजता. पहा, परत एकदा मी उत्तर समजावून सांगतो. 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान उत्तर समजावून सांगताना थोडंसं बोर्डकडे लक्ष द्या. मी दुसऱ्या पेनाचा वापर करतोय जेणेकरून मी तुम्हाला समजावून सांगता येईल. पहा, 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा तंतोतंत एकमेकावर किती वाजता येतात. या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी मी विचार केला. 5 ते 6 वाजण्याच्या कालावधीमध्ये दोन्हीमध्ये स्क्रीनकडे लक्ष द्या 60 मिनिटाचा कालावधी असतो, म्हणून तर 60 लिहिलेलं आहे. गुन्हे 5 ते 6 पैकी मी 5 घेतलेला आहे, कारण 5 वाजल्यापासून 6 पर्यंत आपल्याला चर्चा करायची आहे. भागिले 11 केलं. यांचा सुरुवातीला मी अंशाचा गुणाकार केला, 300 आला, भागिले 11. ह्याला जेव्हा मी भागाकार स्वरूपात सोपं रूप दिलं तेव्हा 27 ने भाग गेलेला आहे, बाकी ही 3 राहिलेली आहे आणि 11ने भाग लावलेला आहे. म्हणून 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान जेव्हा तास काटा मिनिट काटा एकमेकावर 5 वाजून, पहा इथे 6 तर वाजून पुढे जाणार नाही ना, काटा एकमेकावर येणार नाही आहे. 5 वाजताच्या दरम्यान, 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यानच येणार आहे ना काटा. त्यामुळे 5 वाजून भाग कितीने गेला होता, 27चा भाग गेला होता, म्हणजे 27 मिनिटे आणि 3/11 जी बाकी राहिली होती ती वर लिहिली आणि 11ने भाग लावला होतो. म्हणून 5 वाजून 27 मिनिटे 3/11 सेकंद याच वेळेला आपला 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान तास काटा आणि मिनिट काटा तंतोतंत एकमेकावर येणार आहेत. हा झाला या प्रश्नाचं उत्तर, ठीक आहे.
थोडंसं आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न समजल्यानंतर 7 ते 8 वाजण्यादरम्यान पहा, पुढचा प्रश्न तुम्ही सोडवून घेण्याचा प्रयत्न करा. 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान तास काटा आणि मिनिट काटा तंतोतंत एकमेकावर किती वाजता येतील. हा सुद्धा प्रश्न त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. पहा, पुन्हा मी थोडासा पेन बदलतो. ठीक आहे. या ठिकाणी बघा, मला सोडताना काय करावं लागेल. पहिल्यांदा 7 ते 8 हा मिनिटाचा 60 मिनिटाचा कालावधी आहे म्हणून 60 लिहिलं. 60 नंतर 7 ते 8 मध्ये दरम्यान 7 लिहिलं मी, भागिले 11 केलं. यांचा भागाकार आहे 7 सकम 42 म्हणजे 420 भागिले 11 असं येणार आहे. आल्यानंतर 420ला मी भागतोय 11ने. बघा भाग कसा येणार आहे. 11 ते 33. बाकी किती राहिली बघा, 9 बाकी राहिली. उतरून घेतले 0. 11 8 88. इथे पुन्हा बाकी राहिलेले 2. झालं, इथेच आपलं उत्तर संपलेलं आहे. याचा अर्थ 7 ते 8 वाजण्यादरम्यान 7 वाजून पहा किती होणार आहेत, 38 मिनिटे. कितीचा भाग गेलेला आहे तो आपण इथे लिहितोय. बरोबर, किती गेलेले आहे ते आपण इथे लिहितोय. 38 मिनिटे आणि 2/11 सेकंद. 7 वाजून 38 मिनिटां 2/11. 2 कुठून आले पहा, इथं मी स्क्रीनवर तुम्ही लक्ष दिला तिथे लक्षात येणार आहे. बाकी 2 राहिलेले आहे आणि भाग गेलेला आहे 38चा आणि 11 शिल्लकने भाग लावलेला आहे. 7 ते 8 वाजण्यादरम्यान 7 वाजून 38 मिनिटे 2/11 सेकंद. या वेळेलाच 7 ते 8 वाजण्यादरम्यान तास काटा आणि मिनिट काटा तंतोतंत एकमेकावर येणार आहे. मला असा विश्वास आहे की तुम्हाला ही 2 गणितं समजली असतील. ठीक आहे. वेगळ्या प्रश्नाकडे आपण जाऊया पुढे परत. बघा, थोडासा वेगळा प्रश्न. आपली अपेक्षा इतकीच आहे की विविध प्रकारचे प्रश्न, घड्याळातले विविध प्रकारचे प्रश्न तुमच्यासमोर येणं अपेक्षित आहे माझं. ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा, पुढचा प्रश्न असा दिसतोय, तुम्हाला वाचला असाल तुम्ही. घड्याळात 9 वाजून 20 मिनिटं झालेत. म्हणजे घड्याळात 9 वाजून 20 वाजल्यास हे घड्याळ जर आरशामध्ये तुम्ही आरशात पाहिलं तर त्या प्रतिमेत तुम्हाला किती वाजल्यासारखे दिसतील. म्हणजे तुम्ही उभारला आहात समजा आरशाकडे तोंड करून. थोडासा विचार करा, तुम्ही आरशाकडे तोंड करून उभा आहात आणि तुमच्या पाठीमागे पाठीकडच्या भिंतीच्या बाजूला तुमचं घड्याळ आहे आणि त्या घड्याळामध्ये 9 वाजून 20 मिनिटं झाले आहेत. बघा, प्रश्नामध्ये मी तो अंडरलाईन करतोय, गोल करतोय, सर्कल करतोय. 9 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत आणि 9 वाजून 20 मिनिटानंतर ते आरशात तुम्ही घड्याळ पाहिलं तर घड्याळामध्ये किती वाजलेले दिसतील. तर इथं तुम्हाला मी क्लुप्ती सांगतो मित्रांनो. जर हे तुमचं दिलेलं जे प्रमाण आहे घड्याळात वाजल्याचं, हे जर 12 तासाचा घड्याळाचं असेल, 12 तासाच्या घड्याळाप्रमाणे असेल तर तुम्हाला क्लुप्ती कोणती वापरायला लागेल. तर 1160 यामधून जे प्रश्नात अंक दिले होते ते यातून वजा करणे. बघा काय करायचं आहे. 9 वाजून 20 मिनिटं वाजलेत मूळच्या घड्याळामध्ये आणि त्याची प्रतिमा तुम्ही आरशात पाहताय. आरशात पहिल्यांदा तुम्हाला किती वाजले दिसतील ह्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल. पहिल्यांदा जे दिलेलं प्रमाण आहे प्रश्नामध्ये ते जर 12 तासाच्या घड्याळाप्रमाणे असेल तर तुम्हाला ते प्रमाण 11:16 म्हणजे 11 वाजून 16 इतक्या प्रमाणातून वजा करावं लागेल. पाहू, आपण वजा करून पाहू. 60मधून 20 गेले 40 राहिले आणि 11मधून 9 गेले 2 राहिले. बघा, बास आहे. आपलं उत्तर आलं 2:40 म्हणजे 2 वाजून 40 मिनिटं झालेली तुम्हाला दिसतील. इथे जास्त विचार आपल्याला करावा लागणार नाही आहे. सोपं आहे. फक्त काळजी घ्या की तुम्हाला दिलेलं प्रमाण जे आहे हे जर 12 तासाच्या घड्याळाप्रमाणे असेल, प्रश्नात पाहून घ्या 9 वाजून 20 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे, तर तुम्हाला ते प्रमाण 11:60 म्हणजे 11 वाजून 60 मिनिटे यातून ते वजा करावं लागेल. जे काही उत्तर तुमच्या समोर येणार आहे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तुम्हाला
9:20 झाल्यात मूळच्या आरशामध्ये आणि ती प्रतिमा तुम्ही आरशात पाहिली असता मूळच्या घड्याळामध्ये 9:20 झालेले असणार आहेत आणि त्याची प्रतिमा जर तुम्ही आरशात पाहिली असेल तर तुम्हाला 2:40 झालेलं पाहायला मिळतील. माझी अपेक्षा आहे तुम्हाला हे गणित समजलं असेल. समजलं नसेल तर आणखी एक प्रश्न आपल्याला घेता येईल. आणखी एक प्रश्न आपण घेऊया. बघा हा तुम्ही सोडून घेण्याचा प्रयत्न केला तर बेटर होईल आपल्याला. बघा सोडून घ्या. घड्याळ 5:38 झालेले आहेत आणि ते घड्याळ तुम्ही आरशातील प्रतिमेत पाहिलेत किती वाजल्यासारखे दिसतील. चला परत एकदा आपण चेक करू. प्रश्नामध्ये 5:38 याचा अर्थ 5:38 झालेले आहेत. हे घड्याळ 12 तासाचे घड्याळप्रमाणे आहे. तेव्हा आपल्याला नियम काय लावला होता? 11:60 म्हणजे 11:60 ते आपल्याला वजा करायचं आहे. चला आपण वजा करून पाहूया किती येतं. 60 38 गेले 22 राहिले आणि 11 गेले 6 गेले. झालं. या ठिकाणी तुमचं उत्तर आलेलं आहे. जर तुम्ही घड्याळामध्ये पाहिला असता मूळच्या घड्याळामध्ये पाहिला असता तर 5:38 झालेले आहेत. हे 12 तासाच्या घड्याळप्रमाणे दिलेलं आहे तर ते तुम्हाला प्रमाण 11:60 यातून वजा केल्यानंतर जे काही उत्तर येणार आहे ते तुमचं मूळचं उत्तर असणार आहे. तुम्हाला आरशातील प्रतिमेमध्ये 6:22 झाल्यासारखे दिसतील. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुन्हा. चला पहा. घड्याळामध्ये 12:24 झालेले आहेत. किती वाजले आहेत? 12:24 झालेले आहेत आणि आरशात पाहिली असता किती वाजल्यासारखे दिसतील. कारण मला प्रश्न तुमच्या मनातील समजतात. तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आले असतील, सर तुम्ही 12 तासाच्या घड्याळाप्रमाणे द्यायला आहे पण आता जर 24 तासाच्या घड्याळाप्रमाणे आलं तर कसं सोडवावं, काय ट्रिक वापरावी. आता इथं प्रश्नातच तुम्ही पाहू शकताय 24 तासाच्या घड्याळाप्रमाणे टायमिंग आहे कारण 12:24 झालेले आहेत. बरोबर आहे. 12:24 झालेले आहेत. बरोबर ना. 12 तासाच्या घड्याळाप्रमाणे आहे का 24 घड्याळाप्रमाणे आहे? सांगा बरं तुम्हीच. माझं चुकलं असेल तर तुम्हीच दुरुस्त करा ना. बरोबर. चला तर आपण वजा करूया. तर हे वजा करायचं असेल तर 23:60 यातून तुम्हाला वजा करावं लागेल. जर हे 12च्या प्रश्नामध्ये दिलेले जे अंक आहे ते 12 वाजल्यानंतरच्या प्रमाणात जर आले तर तुम्हाला ते अंक 23:60 वजा करायला लागेल. मग अशा आपण काय केलं होतं? 11:60 म्हणजे 11:60 वजा केलं होतं मगाच्या गणितामध्ये. आत्ता आपल्याला ते वजा करावं लागणार आहे 23:60. ठीक आहे. चला 23:60 आपण वजा करूया. वजा केल्यानंतर उत्तर काय येणार आहे बघा. 60 24 गेले 36 राहिले आणि 23 22 गेले 11 राहिले. याचा अर्थ जे काही उत्तर तुमच्या समोर येणार आहे ते तुमचं मूळ उत्तर असणार आहे. ही तुम्ही 12:24 जर घड्याळ पाहिली आणि ती प्रतिमा तुम्ही आरशात पाहिली तर 11:36 झाल्यासारखी तुम्हाला दिसणार आहेत. बरोबर. ठीक आहे. माझी अपेक्षा आहे तुम्हाला हे गणित समजलं असेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. थोडासा आणखी एक नवीन प्रश्न मी तुमच्या समोर मांडतोय. 6 नंबरचा प्रश्न आपण घेतोय. बघा. एक घड्याळ सकाळी 7 वाजता योग्य वेळ दर्शवते. म्हणजे मुद्दाम हे वाक्य यासाठी दिलेलं आहे की घड्याळ चुकीचं नाही आहे. 10 मिनटं मागे पडतं 5 मिनटं पुढं जातं असं काही नाही आहे. एक घड्याळ सकाळी 7 वाजता योग्य वेळ दर्शवते तर दुपारच्या 2 वाजेपर्यंत तास काटा. प्रश्नाकडे फक्त काळजीपूर्वक लक्ष द्या. फक्त तास काट्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. तास काटा. सकाळी घड्याळामध्ये 7 वाजले. डोळ्यासमोर तुम्ही घेऊ शकता. सकाळी घड्याळामध्ये 7 वाजलेले आहेत. ते घड्याळ योग्य वेळ दर्शवत आहे तर दुपारी 2 वाजेपर्यंत तास काटा किती अंशाचा कोन करेल? किती अंशाचा कोन करेल विचार करा थोडासा प्रश्नाकडे आपण. तर पाहू आपण. एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. बरोबर ना. एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. तर आता 7 वाजल्यापासून सकाळचे 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत किती वेळ आला हो? किती तास झाले विचार करा झाला. 7 ते 8 8 ते 9
9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 7 तास झाले. बघा किती तास झाले? 7 तास झाले. मग एका तासात मी आत्ता जे वाक्य लिहिलं होतं, एका तासात 60 मिनिटं असतील तर 7 तासात किती मिनिटं? 7 गुणिले 7 केली तर किती येणार आहे? बघा 60 नाही, थोडं चुकलं इथं, दुरुस्त करू आपण. इथं 30 करणं अपेक्षित होतं, चुकून 60 झालेलं आहे. हां, एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. थोडंसं दुरुस्त करतो. या ठिकाणी प्रश्न थोडासा चुकीचा मी लिहिला गेला असेल. 1 मिनिट, थोडंसं दुरुस्त करूया. हां, आपण लिहिलं ते बरोबर होतं. फक्त लक्षात ठेवा इथे थोडासा विचार करणं आवश्यक आहे. 7 ते 8, 8 ते 9 फक्त तास काटा. आपण इथं मगाशी मी प्रश्न आपणच पाहिला गेला. एक घड्याळ सकाळी 7 वाजता योग्य वेळ दर्शवते, तर दुपारच्या 2 वाजेपर्यंत तास काटा किती अंशाचा कोन करेल? इथं आपण थोडंसं विसरून गेलो होतो, त्यामध्ये 60 मिनिटं आलीत. इथं विसरून गेलो होतो की फक्त तास काट्याबद्दल बघायचं आहे आपल्याला. तास काटा हा 7 अंक पुढं सरकणार आहे, 7 जागा पुढं सरकणार आहे. जरासा विचार करा. मी इथं घड्याळ पण काढून दाखवतो तुम्हाला समोर. थोडंसं इथं घड्याळ काढतोय मी, थोडंसं लक्ष द्या. इथे 12 वाजणार आहेत, इथं 3 वाजणार आहेत, इथं 6 वाजणार आहेत, इथं 9 वाजणार आहेत, इथं 1, इथं 2, इथं 4, इथं 5, इथं 7, इथं 8, इथं 10 आणि इथं 11. हां, तास काटा. तास काटा बघा सकाळी 7 वाजले होते, इथं असणार. कारण तास काट्यावर प्रश्न आहे म्हणून मी फक्त तास काटा काढतोय, मिनिट काटा काढत नाही आहे. ठीक आहे, 7 वाजले. 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत, म्हणजे हा तास काटा इकडून फिरून जेव्हा इथं येईल अशा रीतीने, हा मिनिट काटा नाही बरं का, हा तास काटा आहे. हा तास काटा जो सकाळी 7 वाजले होते ते फिरून पुन्हा जेव्हा इथं येईल तेव्हा हा सगळा कालावधी आपल्याला मोजायचा आहे. फक्त एवढाच, तास काटा जितक्या प्रमाणात फिरला ते मोजायचं आहे. त्यामुळे आपण प्रमाण करू. एका तासामध्ये तास काटा फक्त 30 अंश पुढं सरकतो. बघा 30 अंश, याचा अर्थ मी इथं खून करतोय. बघा वेगळा पेनाचा वापर करून मी इथं खून करतोय. तुमच्या लक्षात येते का? बघा 30 अंश याचा अर्थ 7 पासून 8 पर्यंत हा जो कालावधी आहे, मी जी घड्याळासमोर दाखवतोय 7 वाजल्यापासून 8, हा जो कालावधी आहे हा 30 अंशाचा असतो. बरोबर का? एका तासाला घड्याळाचा काटे, तास काटा म्हणूया, एका तासाला 7 अंश पुढे सरकत असेल तर तो 7 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत किती अंश पुढे सरकेल ते विचार करूया. कारण किती अंशाचा कोन प्रश्नामध्ये प्रश्न शब्द आहे बघा. किती अंशाचा कोन करेल? जेव्हा घड्याळामध्ये 7, मी फक्त इथं तास काटा दर्शवतोय. घड्याळात 7 वाजले होते तेव्हा तास काटा 7 वर होता. तो जेव्हा 2 वर गेला तेव्हा ही अवस्था असणार आहे. घड्याळात पहा तुम्ही, इथं घड्याळात दाखवतोय मी, इथं अवस्था असणार आहे. म्हटल्यानंतर एका तासामध्ये तास काटा हा 30 अंश पुढे सरकतो. 30 अंश म्हणून इथं घड्याळाच्या आकृतीमध्ये इथं पोपटी पेनाने मी तुम्हाला दाखवलेला आहे. 7 पासून 8 पर्यंत जो तास काटा हल्ला, जी हालचाल झाली तर हा 30 अंशाची होती. याचा अर्थ एका तासात तास काटा 30 अंश पुढे सरकतो. तर 7 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत किती हे मिनिटं झालेत बघूया आपण पहिल्यांदा. हा हलण्याचा काटा हलवण्याचा कालावधी किती आहे बघूया. 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, हे 7 तास झाले. मगाशी पण आपण जेव्हा चुकलो होतो दुरुस्त करूया. बघा तर 7 तास पुढं सरकला. याचा अर्थ 7 गुणले आपल्याला 30 करणं अपेक्षित आहे. आता तुम्हाला समजत असेल आपण 30 का केले. या वाक्यावरून तुम्हाला इथे कळेल. पहिले जे वाक्य लिहिलं आहे, एका तासामध्ये तास काटा 30 अंश पुढे सरकतो, तो 7 तासात किती अंश पुढे सरकेल? तो 7 अंशात 210 अंश पुढे सरकेल. 7 त्रिक 21 आणि वरचे 0, 210 अंश पुढे सरकेल. हेच त्यांना उत्तर अपेक्षित आहे. एक घड्याळ 7 वाजता योग्य वेळ दर्शवत असेल तर दुपारी 2 वाजेपर्यंत तास काटा, हा शब्दाकडे लक्ष द्या. प्रश्नातला तास, फक्त तास काट्याबद्दल विचार करायचा आपल्याला. जो तास दर्शवतो तो किती अंशाचा कोन करेल म्हणून मी तर अंश दाखवले. आता
तुम्हाला समोर दिसतंय हे 30 अंश पुढे सरकतो. मग तास काटा एका तासात 30 अंश पुढे सरकतो. तर 7 तास पुढे सरकायला तुझा 210 अंशात पुढे सरकतो. बरोबर ना. त्यामुळे त्यांना जे अपेक्षित उत्तर होतं आपल्याकडनं ते त्यांना प्राप्त झालं असेल अशी अपेक्षा बाळगूया. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, सेम आत्ता जो मी तुम्हाला प्रश्न सोडून दाखवला तशा प्रकारचा कदाचित प्रश्न दिसतोय. पाहूया आपण काय प्रश्न आहे. एक घड्याळ दुपारी 2 वाजता योग्य वेळ दर्शवतो. बरोबर, तसाच प्रश्न आहे. एक घड्याळ दुपारी 2 वाजता योग्य वेळ दर्शवते तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत तास काटा किती अंशाचा कोन करेल. पुन्हा मी इथे एक घड्याळ काढतो. चला, आपल्याला समजून घ्यायचं असलं तर घड्याळ काढूया. 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तास काट्याबद्दल विचारलंय का. करेक्ट, तास काट्याबद्दल विचारलंय. आणि किती अंशाचा कोन विचारलेला आहे. ठीक आहे, या 2 शब्दाकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. अशा प्रकारची गणित सोडवताना एक घड्याळ दुपारी 2 वाजता योग्य वेळ दर्शवत असेल. 2 वाजता याचा अर्थ तास काटा असणार आहे या ठिकाणी. रात्री 10 वाजता म्हणजे हाच तास काटा फिरून असा फिरून इथे येईल ना. म्हणजे इथे येणार तो काटा. आपण फक्त एकाच काट्याबद्दल बोलतोय, तास काट्याबद्दल, मिनिट काट्याबद्दल बोलत नाही. दुपारी 2 वाजता योग्य वेळ दर्शवत असेल तर तोच काटा जेव्हा फिरून 10 वाजता येईल हा जो अंशात्मक कोण आहे ते विचारत आहेत. तर सोडूया पुन्हा एकदा आपण. एका तासामध्ये तास काटा 30 अंश पुढे सरकतो. ह्याबद्दल तुम्हाला काय हरकत नसेल, कुठं समजत नसेल असं असेल तर मला विचारू शकता कॉमेंटमध्ये तुम्ही. तर चला, 1 तासामध्ये तास काटा. 1 तासाचा अर्थ मी इथं आकृतीमध्ये दुसऱ्या पेनाचा वापर करून तुम्हाला इथं मी दाखवू शकतो. आकृतीकडे लक्ष द्या. एका तासाचा अर्थ 2 ते 3 तास काटा हलण्याचा कालावधी. इथे थोडेसे पोपटी रंगाचे पेनाने मी तुम्हाला दाखवतोय. हा 30 अंश पुढे सरकतो. एका तासाला तास काटा 30 अंश पुढे सरकतो. मग किती तास झाले पहा. किती तास झाले. 2 वाजल्यापासून रात्रीचे 10 वाजेपर्यंत किती तास झाले हो. चला मोजूया आपण किती तास झाले. 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10. 8 तास झाले. 8 तास ना. मग 8 एका तासात तास काटा 30 अंश पुढे सरकत असेल तर 8 तासात किती म्हणून मी तर त्याला थोडंसं 8 गुणिले 30 केलं तर 8 त्रिक 24, 240 अंश पुढे सरकतो. आणि त्यामुळे 240 अंशाचा कोन करेल. बरोबर ना. 240 अंशाचा म्हणजे तुम्ही या प्रश्नाचा संदर्भ तुम्ही म्हणाल सर इथं 180 अंशाच्या वर गेलं. मग तुम्ही जर पूर्वीची आपली जर व्हिडिओ पाहिले असतील त्यामध्ये 180च्या पुढे गेल्यानंतर आपण 360 मधून वजा करतो 240. तेव्हा जे काही उत्तर येईल ते त्या प्रश्नानुसार बरोबर आहे. कोणत्या प्रश्नानुसार. तास काटा म्हणजे 10 वाजलेत तेव्हा तास काटा आणि मिनिट काठामध्ये किती अंशाचा कोन असतो. किंवा 2 वाजल्यात तास काटा आणि मिनिट काठामध्ये किती अंशाचा कोन असतो. त्यावेळेला मी तुम्हाला कृती सांगितली होती की जर तुमचं येणारं उत्तर 180 अंशाच्या पुढे गेलं तर ते उत्तर तुम्हाला 360 मधून वजा करायचं आहे. पण हे कधी करावं लागेल तुम्ही तुमच्या लक्षात आले का बघा. हे कधी करता तुम्ही ज्या वेळेला तास काटा आणि मिनिट काट्याबद्दल प्रश्न असतो. पण या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल या ठिकाणी तास काटा आणि मिनिट काटा विचारलेला नाही आहे. या ठिकाणी घड्याळात परत एकदा प्रश्न बघा. दुपारी 2 वाजता योग्य वेळ दर्शवत असेल तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत तास काटा किती अंशाचा कोन करेल. याचा अर्थ फक्त प्रश्नामध्ये तास काटा किती अंशाचा कोन करेल म्हणजे तास काटाची सुरुवातीची अवस्था आणि नंतरची अवस्था याच्यामध्ये किती अंशाचा कोन झाला एवढं विचारलेलं आहे. म्हणून तास काटा एका तासात 30 अंश पुढे सरकतो तर तो 8 तासामध्ये गुणिले 30 केलं उत्तर 240 येणार आहे. 240 अंशाचा तो कोन करेल असं आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे प्रश्न समजला असेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. टोटल आपण 10 प्रश्न घेतोय मित्रांनो. पहा पुढचा प्रश्न असा आहे.
की 4 तास 24 मिनिटे दशांश अपूर्णांकामध्ये कसे लिहितात. बघा प्रश्न समजला का तुम्हाला. किती वाजले आहेत, 4:28 झाले आहेत आणि ते आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचे. दशांश अपूर्णांकात याचा अर्थ आपण असं लिहितो ना 4.24, 3.22, याला म्हणतात दशांश अपूर्णांक. 1.10, 5.10 असं काहीतरी, याला काय म्हटलं जातं, दशांश अपूर्णांक म्हटलं जातं. मग हे अशा स्वरूपात त्यांना उत्तर अपेक्षित आहे. चला प्रयत्न करून बघूया. 4 तास 24 मिनिटं आहेत ना, आणि हे कसे लिहायचे आहेत त्यांना दशांश अपूर्णांकात लिहायचे आहेत. म्हणून मी काय करतो बघा, 4:24 झालेत आणि हे आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचे आहेत. म्हणून मी काय करतो, जी मिनिटं आहेत पुढची दिलेली, या मिनिटांना 60ने भागतो. चला पहिल्यांदा सोपं रूप देता येईल. या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग लागतो बघा. बघा सोपं रूप कितीने भाग जाईल, बेनं भाग लावा, काय हरकत नाही. जर तुम्हाला मोठा भागाकार येत नसेल तर या दोन्ही संख्यांना बेनं भाग लावू शकता. बघा कुठेनं भाग जातो, बेनं भाग लावा चालेल. 2×6, 2×0, 2×2, 2×4. पुन्हा भाग जातो, कशाने भाग जातो, बेनच पुन्हा भाग जातो. 2×2 राहिला 1, 2×5 आणि इथं झाला 2×12. पुन्हा भाग जातो 2×6, सॉरी 3 भाग जातो, 3×2=6 आणि 3×5=15. बरोबर ना. बघा पुन्हा एकदा आपण जो भाग लावला तो पुन्हा एकदा बरोबर आहे का आपण चेक करून बघू. चला आपण हे पुन्हा पुसतोय, इरेज करतोय आणि पुन्हा एकदा भाग लावून बघूया. चला काय केलं, 24ला या मिनिटाला आपण 60ने भागतोय, कारण 60 मिनिटाचं 60 सेकंद 60 मिनिटं अशा प्रकारे. तर उत्तर काय येणार आहे. आणि काय सोपं जातं का, डायरेक्ट 6 भागाला तरी सोपं आहे. 6×4 24, 6×10 60. अजून सोपं करता येतं, इथं करू शकताय. 2×4, 2×5=10, 2/5 उत्तर आलेलं आहे. आणि या 5ने जेव्हा तुम्ही 2ला भागताय, 5×0=0, 2 बाकी राहिली, पॉईंट दूर उतरून घेतला 0, 5×20, याचा अर्थ 0.4. बरोबर. तर आपल्याला इथं उत्तर सापडतं 4:40 किंवा दशांश अपूर्णांक म्हणाल तर 4.4. हे 4 आणि हे 4, कारण ह्याच्यानंतर तुम्ही कितीही शून्य लावले तरी या पॉईंट नंतर जर अंक आला आणि त्याच्यानंतर जर शून्य आले तर या शून्यांना काहीही किंमत नसते असे मानले जातं. त्यामुळे उत्तर 4.4 किंवा 4.40 असं जर घेतलं तरी काही हरकत नाही आहे. बघा आपण पुन्हा एकदा करतो, पुन्हा एकदा गणित करूया. हे काही मुलांचे रिप्लाय असे यायला लागले आहेत की सर पुन्हा एकदा समजावून सांगा, त्यामुळे पुन्हा एकदा समजावतोय, लक्ष द्या. ठीक आहे, थोडंसं इरेज करतो आणि पुन्हा समजावून सांगतो. किती वाजले तो पहा, किती वाजले ते अंक दिले तिने आपल्याला, तर 4:24 झाले आणि हे दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे. यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, 24 मिनिटं जे आहेत या 24 मिनिटाला 60ने भागतो मी, कारण 1 तास बरोबर 60 मिनिटे भागतो. भागताना 12×2=24, 12×5=60 असं पण करता येईल. तुम्हाला जशा प्रकारे सोपं रूप देता येईल तिथल्या प्रकारे तुम्ही सोपं रूप देऊ शकता. आता 2/5 आलो, कारण शेवटी आपल्याला पॉईंटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे, दशांश अपूर्णांकात उत्तर येणं अपेक्षित आहे. म्हणून मी पुढे भागतो, त्यासाठी वरच्या अंशाला मी जेव्हा छेदाने भागतोय
तेव्हा बघा 5ने 2ला भाग जात नाही, यासाठी पहिल्यांदा शून्याचा भाग लावतो. 5 शून्य 0, बाकी राहिली 2. पॉईंट देऊन उतरून घेतला 0, 25, बाकी राहिली 0. उत्तर भाग गेलेला आहे, भाग गेलेला आहे 0.4चा. त्यामुळे 4 पॉईंट हा जो 0 आहे याच्या जागी मी 4 लिहितोय. 4 पॉईंट आणि हे जे पॉईंट नंतरची व्हॅल्यू आलेली आहे ती इथं पुढे लिहितोय. 4.4 अदरवाईज 4.40 हे तुमचं उत्तर येणं अपेक्षित आहे. माझी अपेक्षा ही प्रश्नाचं तुम्हाला क्लृप्ती समजली असेल. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. चला, त्यानंतर हे 9 नंबरचं गणित झाल्यानंतर आपण 10 नंबरचं शेवटचं गणित पाहतोय. पुन्हा एकदा मी तशाच प्रकारचं गणित दिलेलं आहे. 5:15 झालेले आहेत. किती मिनटं झालेले आहेत? 5:15 झालेले आहेत. तर मित्रांनो, हे दशांश अपूर्णांकात कसे लिहिले जाते किंवा कसे लिहावं, तर मगाशी सांगितल्याप्रमाणेच करा. 15 लिहा, छेद 60 मिनटं करा आणि भागाकार करा. 15 × 15, 15 × 60, 1/4. मग तुम्हाला 1/4 म्हणजेच किती माहीत असलं पाहिजे? 25वा भाग. बरं, तुम्हाला याबद्दल शंका असेल तर तुम्ही भागाकार करून सुद्धा बघू शकता. 4ने 1ला भाग लावा. 4 0 0, बाकी राहिली 1, पॉईंट दूर उत्तर घेतला 0, 4 21 मिनिट. 5:15 ना. बरोबर आहे. 4 2 8, उतरून घेतले 2, बाकी राहिली 2 आणि 4 परत पॉईंट दिल्यामुळे 0 घेता येतं. 4 25. ठीक आहे, या ठिकाणी पहा भाग लावला मी पहिल्यांदा 1ला भाग लावताना उत्तर आलेलं आहे 0.25. आणि नेहमीप्रमाणे मी सांगितलेल्याप्रमाणे 5 पॉईंट या ठिकाणी उतरून घ्या 25. हे तुमचं उत्तर येणं अपेक्षित आहे. पहा, समजलं असेल तर पुन्हा आपण हे गणित करू. अनेकदा पुन्हा करूया. इरेज करतो मी आणि पुन्हा करतो. बघा, वर तुम्हाला किती वाजल्यात असं दिलं होतं. तर 5:15 झालेले आहेत. 5:15 झालेले आहेत. ठीक आहे, 5:15 झालेले आहेत. तर हे आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे. मग दशांश अपूर्णांकात लिहिताना मी तुम्हाला बोललो होतो जेवढी मिनटं आहेत त्याला 60ने भागा. मग मी इथं सोपं रूप इथंच करू शकतो. 15 × 15, 15 × 60, 1/4 आलेला आहे. 1/4 हे जर तुम्हाला सोपं रूप असेल तर तो असं उत्तर येतं. हे जर माहीत असेल तर. नसेल तर तुम्ही स्वतः सांगितलं होतं मग अशी मी तुम्हाला की 4ने अंशाला भागा. ह्या छेदाने अंशाला तुम्ही भागू शकता. छेदाने अंशाला भागताना पहिल्यांदा शून्याचा भाग लागेल, बाकी 1 राहिली, पॉईंट देऊन उतरून 0 घेतला. 4 2 8, पुन्हा बाकी 2 राहिली, पॉईंट घेतल्यामुळे तुम्ही 0 किती वेळा घेऊ शकता. पुन्हा 0 घेतलं, 4 25. याचा अर्थ 0.25 हा भागाकार आलेला आहे. तर तुमचं उत्तर येणार आहे 5.25. आता तुम्हाला समजलं असेल हे गणित कसं केलं ते. ठीक आहे, आता आपण शेवटच्या गणिताकडे जातोय. एक शेवटचं गणित जे जुन्या आपल्या व्हिडिओवर आधारित हे गणित आहे. 10 नंबरचं गणित आहे. त्यामुळं जुन्या व्हिडिओवर आधारित हे आपण गणित घेतलेलं आहे. की गणित समोर प्रश्न तुम्हाला दिसतोय. 5:40 झालेले आहेत. 5:40 झाले. तास काटा मिनिट काटा याच्यामध्ये अंशात्मक कोण किती असेल बघा. पुन्हा जुन्या व्हिडिओवर आधारित हे गणित आहे. त्यामुळे जुने व्हिडिओ तुम्ही पाहताय की नाही मला माहिती नाही. हे पाहावेत तुम्ही आणि तुमचं पक्कं झालेलं आहे की नाही हे समजावं यासाठी हे मी गणित घेतलेलं आहे. त्यामुळे 5:40 झालेले आहेत. तास काटा आणि मिनिट काटा ह्या वेळेला प्रश्नाकडे लक्ष द्या. फक्त मिनिट काटावर प्रश्न नाही किंवा तास काटावर प्रश्न नाही आहे. तर 5:40 झाले. घड्याळाकडे बघू शकता. घरात जर तुमच्या घड्याळ असेल तर घड्याळाकडे बघू शकता तुम्ही. 5:40 झालेले आहेत. म्हणजे 5 तास 40 मिनिटे. 5:40 झालेले आहेत. म्हणजे यावेळेला तुम्हाला तास काटा कितीवर आहे आणि मिनिट काटा कितीवर आहे आणि त्या दोघांच्या मध्ये अंशात्मक कोण किती आहे. जर तुमच्याकडे कंपास बॉक्स आता समोर असेल तर त्याच्यामध्ये कोण मापक आहे
त्या कोन मापकामध्ये जे अंशात्मक माप असतं, म्हणजे 5 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री, 25 डिग्री, 90 डिग्री, 80 डिग्री, हे जे डिग्री म्हणतो आपण त्याला अंशात्मक कोन म्हणतात. हे 5:40 म्हणजे घड्याळ जर तुम्ही काढलं तर तुमच्या लक्षात येईल घड्याळामध्ये 5 वाजतात इथे, 6 इथे वाजतात म्हटल्यानंतर 5 इथे वाजतात ना. 5 वाजून बघा त्यावेळेला काट्यांची अवस्था थोडीशी फार अशी असणार आहे. बरोबर 5 वाजता काटा नसणार आहे. 5:40 झाले आहेत, कारण 45 म्हटल्यानंतर 9. 5:40 झालेले आहेत. त्यावेळेला अंशात्मक घड्याळाच्या काठामध्ये अंशात्मक कोन किती असेल असं विचारलेलं आहे. त्यासाठी एक सोपी क्लुप्ती मी तुम्हाला सांगितली ती करूया, किंवा एक पद्धत सांगितली होती ती करूया. सूत्र सांगतोय मी, तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिटे. या सूत्राचा वापर करून हे गणित तुम्ही सहजरित्या सोडवू शकता. तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिटे हे 2 काट्यांच्या मधील अंशात्मक कोन काढण्यासाठी तुम्हाला या सूत्राचा नक्कीच उपयोग होईल. चला, किती तास झाले होते? 5 तास झाले होते. प्रश्नाकडे बघून घ्या. 5 तास झाले होते, गुणिले 30 केले आपण, वजा 11/2 गुणिले मिनिटे झाले होती 40. चला, सोपं रूप करून घेतो मी. या ठिकाणी पहिल्यांदा यांचा 2ने इकडे 40ला भागतो. बे के बे, बे 2 4, बे 0 0. याचा अर्थ काय काय गणित आलं बघा. 5 गुणिले 30 आलं, वजा 11 गुणिले 20 शिल्लक राहिलेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता 5 गुणिले 30 केल्यानंतर 5 3 15, इथे 150 येणार आहेत, वजा 11 2 20, 11 2 22 आणि 0. ठीक आहे, या ठिकाणी बघा काय काय केलं आपण. हे गणित पुन्हा सोडूया. इथं 220 मधून 150 गेले की उत्तर येणार 70 अंश. आणि हेच तुमच्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न होता 5:40 झालेले आहे. तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशात्मक कोन असणार आहे? तर मित्रांनो, उत्तर असणार आहे 70 अंशाचा. म्हणजे हा जो कोन तुम्हाला मी इथे दाखवतोय आकृतीमध्ये पहा, हा जो कोन तुम्हाला मी इथे दाखवतोय तो कोन असणार आहे 70 अंशाचा. ही जी जागा असणार आहे ती 70 अंशाची असणार आहे. ही माझी कच्ची आकृती आहे, तेव्हा मी पक्क तुम्हाला दाखवू शकत नाही. हेच गणित आपण पुन्हा एकदा सोडून बघू. चला, मी इरेज करतो आणि हे गणित पुन्हा सोडवतोय. यासाठी मी आत्ता तुम्हाला सांगितलं होतं की जी सूत्र दिलं आहे, तास गुणले 11 वजा 11/2 गुणले मिनिटे. हे 2 एक मिनिट, थोडंसं पेन वापर करतोय, रेड पेनचा वापर करतोय. ठीक आहे, तास गुणले 30 वजा 11/2 गुणले मिनिटे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढण्यासाठी या सूत्राचा क्लुप्तीचा आपल्याला म्हणूया वापर करता येईल. तर तास आहेत 5 तास, म्हणून 5 तास लिहिले मी. 30 मिनिटं आहेत म्हणून 30 लिहिले, वजा 11/2 आणि मिनिटे होती 40. पहिल्यांदा ह्या खालच्या भागाकारातल्या 2ने 40ला भागतो. बे के बे, बे 2 4, बे 0 0. त्यानंतर पुढची पायरी अशी असणार आहे, 5 गुणिले 30 वजा 11 गुणिले 20, कारण भागाकारात 1 शिल्लक राहिले. पुढचा पायरी करूया. 5ने जेव्हा 30ला मी गुणतोय तेव्हा उत्तर येणार आहे 150, वजा 11ने जेव्हा 20ला मी गुणतोय त्याला उत्तर येणार आहे 11 2 22 वरचे 0. आणि या दोघांचा जेव्हा मी वजाबाकी करतोय, आता या ठिकाणी असं विचार करू नका, कारण ही क्लुप्ती आहे, लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही असा विचार थोडासा बाजूला ठेवूया आपण. थोडंसं जे उत्तर वजाबाकी करून येणार आहे ते असणार आहे 70 अंश. आणि 70 अंश हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 5:40 झालेले असताना तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये 70 अंशाचा कोन तयार होतो. माझी अपेक्षा अशी आहे की तुम्हाला हे सुद्धा गणित समजलं असेल. ह्या 10 गणितं आज आपण घेतलेली आहेत. बघा, ही 10 गणितं आपण आज ठिकाणी घेतलेली आहेत. तर मित्रांनो, या 10 गणितांचा वापर करून तुमचा अधिकची गणितं तुम्ही सोडवाल ही अपेक्षा ठेवूया. आणि या ठिकाणी आता थांबूया. मित्रांनो, धन्यवाद.